येवला शहरात रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना सायंकाळी परंपरेनुसार सटवाई आणि वेताळाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रंगाचे सामने खेळून झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ही मिरवणूक निघते, जी पाहण्यासाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी शहरातील सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे अविनाश क्षत्रिय यांनी वेताळाची वेशभूषा परिधान केली होती. अंगाला भस्म फासलेले, हातात शस्त्र आणि वेताळाचे रौद्र रूप धारण केलेले रूप मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. सटवाई माता की जयच्या जयघोषात आणि वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. येवला शहराला ऐतिहासिक वारसा असून ही मिरवणूक गेल्या अनेक पिढ्यांपासून अविरतपणे सुरू आहे. सटवाई आणि वेताळाची ही मिरवणूक म्हणजे केवळ एक उत्सव नसून ती शहराची सांस्कृतिक ओळख बनली आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिक या सोहळ्यात सहभागी होऊन परंपरेचा आनंद लुटतात. रंगांच्या या उत्सवाची सांगता या भक्ती आणि पारंपरिक मिरवणुकीने करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला. दरवर्षीची परंपरा आहे ही, आमची 300 वर्षाची परंपरा आहे. माहूरकर यांच्या घरापर्यंत येताच आपले सोंगाची परंपरा आहे. बाकी लोकांनी साठोबाई आणि माऊ आपले खोजे लोकांची साठोबाई आहे. आमचे आजोबा वडील यांचे सगळे यामासा माहूरकर, बिकोसा रावजीसा बाकय, सीतारामसा रावजीसा बाकय, हे आपले रक्कमचा खेरूड, हे सर्व मंडळी पूर्वीपासून आलेले. आम्ही दरवर्षी हा सोंगचा कार्यक्रम काढत असतो. रंगपंचमीचा येवल्यामध्ये सहवाद्य मिरवणूक असते आणि नवसाला पावणारी साठोबाई आहे. महाराष्ट्रातून लोक येतात इथं. सटुबाई ज्यांना पोर सोर होत नाही ते या ठिकाणी नवस नेण्यासाठी येत असतात. आणि आमची ही वंश परंपरा चालू आहे आणि अखंडित चालू राहणार पुढे. आणि आता या टायमाला आम्ही संजय नंदूचा बाके, मनोज कृष्ण बाके, सचिन त्र्यंबकचा बाके, श्रीकांत बलरामचा बाके, गोपाळ त्र्यंबकचा बाके, हे सगळे निखिल नारायणचा बाके सहकार्य करणार आहे. क्रिकेट करंडक 2026 राजापूर गट. राजापूर गटातील सर्व क्रिकेट प्रेमींसाठी सुवर्ण संधी. माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास निक्कम यांच्या संकल्पनेतून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन मंगळवार 10 मार्च 2026 सकाळी 10 वाजता. उद्घाटक दिलीप अण्णा खैरे. बक्षीस वितरण माननीय समीर भाऊ भुजबळ यांच्या हस्ते. विशेष आकर्षण, सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात येईल. राजापूर गटातील सर्व खेळाडूंनी आपली जिद्द आणि कौशल्य दाखवण्यासाठी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आयोजक देविदास निक्कम, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती येवला. चला मैदानात उतरूया आणि विजयाचा गुलाल उधळूया. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत, लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा.
हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो. येवलेकरांनो, भाजीपाला खरेदीची पद्धत आता बदलणार. खैरमोडे फ्रेश सादर करत आहेत नाशिक जिल्ह्यातील पहिला भव्य आणि हायटेक भाजीपाला मॉल. आमची वैशिष्ट्य, सर्व काही एकाच छताखाली. ताजा भाजीपाला, रसरशीत फळे, शुद्ध दूध आणि बेकरी उत्पादने. हायटेक अनुभव. आता उन्हात किंवा गर्दीत फिरण्याची कटकट नाही. शुद्धता आणि स्वच्छता. सेंद्रिय गुणवत्तेला आणि स्वच्छतेला आमचे प्रथम प्राधान्य. रास्त दर, थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत, त्यामुळे भाव एकदम रास्त. ठिकाण, राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला. लवकरच येत आहोत. सज्ज रहा.